नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे भूगोल या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. नेक्स्ट, हरिहरेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर गंगा या नदीची यमुना, कोशी आणि शोण या उपनद्या आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट, डायडियासी आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते किंवा आढळते. तर कोरकू ही जमात मुख्यत्वे करून मेळघाट या डोंगरामध्ये आढळते. नेक्स्ट, खरोसा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात आहे. नेक्स्ट, चांदोली जलाशयाचे नाव काय आहे? तर चांदोली जलाशयाला वसंत सागर या नावानेही ओळखले जाते. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. नेक्स्ट, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यात जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प आहे. नेक्स्ट, बीबी का मकबरा ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात बीबी का मकबरा आहे. ताजमहालाची प्रतिकृती म्हणून हा ओळखला जातो. नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यात पवनार हे आश्रम आहे. पवनार हे आश्रम विनोबा भावे यांनी निर्माण केले होते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, सातमाळा अजिंठा डोंगर रागात कोणत्या लेण्या आहेत? तर वेरूळ या लेण्या सातमाळा अजिंठा डोंगर रागात आहेत. नेक्स्ट, भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? तर अभ्रकांचे सर्वाधिक साठे हे राजस्थान या राज्यात आहेत. नेक्स्ट, कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर पैठण, नाशिक आणि नांदेड हे तीर्थक्षेत्र किंवा शहरे गोदावरी या नदीकाठी वसलेले आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आहे. नेक्स्ट, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद इथे आहे. नेक्स्ट, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. नेक्स्ट, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात येते? तर पन्ना ही हिऱ्याची खाण मध्य प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, राज्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात आहेत. नेक्स्ट, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात मनोरी खाडी आहे. नेक्स्ट, तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर खापोली रायगड जिल्ह्यात या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1999 परभणी या जिल्ह्यातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया आहे. नेक्स्ट, उमरान व मेहरून हे या कशाच्या जाती आहेत? तर ह्या बोरांच्या जाती आहेत. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीस काय म्हणतात? तर खडकाळ जमिनी असे त्या जमिनीस म्हणतात. नेक्स्ट, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, रॉक गार्डन हे कोणत्या शहरात आहे? चंदीगड या शहरात रॉक गार्डन आहे. नेक्स्ट, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर महानदी या नदीवर हिराकूड धरण बांधण्यात आले आहे. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात मोठे लांबीचे धरण आहे. याची एकूण लांबी 25 किलोमीटर एवढी आहे. नेक्स्ट, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे कोणत्या राज्यात येते?
तर गुजरात या राज्यात अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र येते. नेक्स्ट, मावलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मावलिंग राष्ट्रीय उद्यान हे मिझोराम या राज्यात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर अहमदनगर या जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा चंद्रपूर या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. नेक्स्ट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. नेक्स्ट, सिमेंट उद्योगात कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? तर सिमेंट उद्योगात चुनखडी या कच्च्या मालाची गरज लागते. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. नेक्स्ट, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर पेंच या नदीवर तोतलाडोह हे धरण आहे. नेक्स्ट, देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन कोठे होते? तर नाशिक, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. नेक्स्ट, कराड व चिपळूण मार्गावर कोणता घाट लागतो? कराड व चिपळूण या मार्गावर कुभारली घाट हा लागतो. नेक्स्ट, परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यात परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर कुराबा हे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. नेक्स्ट, टेहरी धरण हे कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यात टेहरी धरण हे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन भारतात घेतले जाते. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या रेखावर्ताशी संबंधित आहे? तर 180 रेखावर्त याशी संबंधित आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. नेक्स्ट, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. सांबार लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? तर नाशिक या जिल्ह्यात सांबार लेणी आहे. नेक्स्ट, कोयना जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर असे कोयना जलाशयास म्हणतात. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, हळदीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर सांगली हे ठिकाण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई हा असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. नेक्स्ट, वराड या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात? तर वराड या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे येतात. वराड हे विदर्भाला म्हणतात. नेक्स्ट, सालवेर मुल्लेर ही किल्ले कुठे आहेत? तर ही नाशिक जिल्ह्यात किल्ले आहेत. नेक्स्ट, खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश केला जातो? तर खानदेशात एकूण 3 जिल्ह्याचा समावेश केला जातो. फोडा घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते पणजी या मार्गावर फोडा घाट आहे. नेक्स्ट, कृष्णा व कोयना नद्याचा उगम कुठं होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा व कोयना नद्याचा उगम होतो. नेक्स्ट, खांदेरी व उंदेरी ही काय आहेत? तर ही दोन्ही बेटे आहेत. नेक्स्ट, शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ कुठे आहे? तर शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ ही कोल्हापूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी प्रकारचा किल्ला आहे. नेक्स्ट, दाजीपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. व शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना कोणी केली? तर मलिक अंबर याने छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना केली आहे.